सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांजोच्या तालावर। जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांजोच्या ताला। हॅलो गाईज, नमस्कार। तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मी सौरभ म्हात्रे। आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा साई पालखी शो आहे। तर आता थोड्याच वेळात निघतोय मी। आपले मेंबर्सला पुढे पाठवलंय कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे। सकाळचे 6 वाजता आपल्याला तिकडे पोहोचायचं होतं, पण आता 6:15 झालेले आहेत मला आणि ब्लॉग स्टार्ट करायचा होता। मी तिकडेच जाऊन करणार होतो, पण बोललो चल जाऊ दे इकडनंच करूया। तर आता थोड्याच वेळात निघतो। काल पण आम्हाला 2 वाजलेत कांदिवलीवरनं येईपर्यंत। काल पण साईबाबा पालखीच होती, तर काल पण मजा आली, खूप भारी वाजवलं पोरांनी। तर आता निघतो थोड्याच वेळात आणि डायरेक्ट लोकेशनला जाऊनच तुम्हाला भेटतो। बाय। बघा सकाळी उठून आले आहेत। ओम साईराम। ओम साईराम। गुड मॉर्निंग। अशा प्रकारे सौरभ यांचं आगमन झालेलं आहे। नमस्कार। साईराम साईराम। ओम साईराम। आता बघा इथे सेटअप करून घेतलाय। मला थोडा उशीर झाला, त्याला सेटअप करून घेतलाय। आता इन्स्ट्रुमेंट काढून घेऊ आपले टेम्पो मधनं, बँजो बिंजो लावून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो। तेव्हा तीर्थप्रसाद इन्स्ट्रुमेंट काढायला घेतलेत। जयनी 2 ड्रम घेतलेत, समीरनी कॉन्सर्ट घेतलेत आणि हे माझं ते हे दे ना इको अडॅप्टर। आता माझे इन्स्ट्रुमेंट घेतो आणि तिकडे आरतीला जातो। आरती चालू होते थोड्याच वेळात, तर तिकडे आरतीला जातो आणि तिकडेच जाऊन तुम्हाला भेटतो। बाय। आता इथे आरती चालू आहे बाबांची। आरती झाल्यानंतर आपली पालखी निघेल, तर ती पालखी अशी इकडनं आतमध्ये जाते। त्यांच्या तिकडे जुनं जे आतमध्ये सोसायटी आहे तिकडनं फिरून मग डायरेक्ट निघते ती शिर्डीला। तर शिर्डीवर ना ती 8 दिवसांनी येते। तर 8 दिवसाची खूप त्यांची धमाल वेगळीच असते तिकडची। तुम्हाला आता आल्यावर त्यांना पण विचारू आपण कसा काय त्यांचा प्रवास आहे। ते 19 तारखेच्या आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला। आपण अरविंद माऊली आणि बरेचसे आपले त्यांच्या पालखीतले मेंबर्स आहेत जे आपल्याला ओळखतात, त्यांना विचारू आल्यावर प्रवास कसा झाला। आणि आता निघूया आपल्या सेटअप जवळ आणि आपण वाजवायला सुरुवात करूया आरती झाल्यावर। बाय।
पॅकअप झालेलं आहे आणि फुल पळत पळत आलेले आहेत पोरं. हे बघा काय बोलता का आता व्हिडिओ मध्ये दिसेल. हा बोलतो काय 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 बोलायचं तुला? काय नाही. हा? ओम साईराम. ओम साईराम बोलतो. किती पळवतात बोलतो? 25ची स्पीड होती. हा? 20-25ची स्पीड होती आरामात. फुल पळत पळत वाजवत होते पोरं. आणि ही पालखी आपण दरवर्षी वाजवतो त्यामुळे आम्हाला सवय झालेली आहे. आता नऱ्या बिऱ्याला आम्हाला सवय झालेली आहे. आम्ही तर वाजवला. हो, पायात बारके बारके पडत होते. भरायला वाजवायचं होतं. हो भरायला वाजवायचं होतं. आता त्या दिवशी काय बोललेलं माहितीये का सकाळी? अरे नाही येत रे. यायचं नसतं मी आलोच नसतो यायला. बरोबर. पहिल्यांदा होतं, बरोबर. तुला माहिती नाही 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 रात्री सगळे पोरं आपले उशिरा आलेत तरी आलेत. सकाळच्या कॉलला बरेचसे पोरं होते. 2 वाजता बरेचसे पोरं आलेत कारण की आवड आहे सर्वांना त्यामुळे सगळे येतात. नाही तर बाकीचे ज्यांना सुट्टी असली तरी येत नाही. काही लोक गावाला जाऊन बसतात ऑर्डर असून. भाई आहे काय काय गावाला झालंय? परवा झालं. गावामध्ये झोपलेले ते. तर चला आता आपण जाऊया थेट पालखी जिथे पहिला स्टॉप आहे त्यांचा नाश्त्याचा. तर तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो कारण की तिकडे आपल्याला त्यांना भेटायला जायचं आहे. आता पालखी पोहोचली पहिल्या स्टॉपला आणि बघू शकता इथे आता दर्शन चालू आहे सर्वांचं. मी आणि नरेश दरवर्षी आम्ही या स्पॉटला येतोच. पहिल्या स्पॉटला बघा नऱ्या आहे माझ्यासोबत. तर मी आणि नऱ्या या स्टॉपला नेहमी येतो दरवर्षी. म्हणजे दरवर्षी आपण हा कॉल वाजवतो आणि 19ला पण वाजवायचा आहे. ते 19ला आपण गाजवून ठेवणार आहे कारण की तेव्हा रोको सेटअप आहे आपला. आता थोड्याच वेळ तुम्हाला भेटतो. थोडा पाया पडून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. जय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला सेवा करायची आपल्याला यावर्षी आपल्याला बोलवलं आहे त्याबद्दल धन्यवाद करतो. आणि असंच प्रेम आणि असंच बोलवत राहा. चला फायनली निघालो आम्ही घरी. तिकडनं मस्त दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं. सकाळी सकाळी दर्शन झालं आमचं. आणि आपण काल पण लेट आलेलो पण आपण सकाळी पण उठलो. आपली पोरं पण उठली. ही मोठी गोष्ट आहे कारण की सकाळी उठायचं म्हणजे आता थंडीत उठायला होत नाही. पण आपली पोरं उठली कारण की एक प्रकारे आपल्यासाठी ही मानाची पालखीच आहे. आपण दरवर्षी वाजवतो आणि पुढेही वाजवत राहू. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो कारण की ब्लॉग खूप मोठा होईल नंतर. आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.